रास्ता रोको कशामुळे केलं साहेब? आंबेडकरवादी आमचा तरुण भालचंद्र कांबळे यांना गावमध्ये जातीवादी गावगुंडांनी त्यांना मारहाण केली जाणीवपूर्वक. केवळ तो जयंतीला आलेला होता, तो पुण्याला राहत असतो आणि केवळ त्याला चांगले कपडे घालतो, पुण्याला राहतो, जयंती करतो अशा पद्धतीचं म्हणून त्याला शेतामध्ये नेऊन मारहाण केल्याबद्दल त्याचा निषेध करण्यासाठी त्याला त्वरित अटक करावं यासाठी पोलीस प्रशासन याच्यावर काहीच कारवाई करत नाही आणि म्हणून त्याला लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे याच्यासाठी आम्ही आजचा रस्ता रोको केलेला आहे. मग या रास्ता रोकोमध्ये तुम्हाला काय 100% आश्वासन भेटलं का? आश्वासन तर त्यांनी दिलेलं आहे आणि नाही या आश्वासनेची त्याने नाही केलं तर आम्ही येत्या 5-6 दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसला प्रचंड असा मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडणार आहोत. आणखी काय तुमच्या बांधामध्ये काय बोलायचं? आजच्या या रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. दुगाव तालुका उमरगा येथील बौद्ध तरुण भालचंद्र कांबळे या दुगाव येथील काही जातीय गावगुंडांनी देशापोटी मारहाण करून गंभीर अशा पद्धतीने जखमी केलेला आहे. 18 तारखेला गुन्हा घडलेला आहे. आज तारखेला 11 दिवस झाले, परंतु पोलीस आरोपीला टाळण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत. जो आयओ ऑफिसर आहे सदस्य शेलारसाहेब DOSP हे आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. जर या 2 दिवसामध्ये आरोपीला त्यांनी तात्काळ नाही अटक केलं तर येणाऱ्या काळामध्ये याहीपेक्षा तीव्र आंदोलन आंबेडकरी समाजाच्या वतीनं छेडण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामाला संबंधित आयओ ऑफिसर शेलार साहेब जबाबदार राहतील आणि आम्ही प्रशासनाला विनंती करणार आहे की शेलार साहेबालाच आरोपी करा म्हणून आम्ही जिल्हा कलेक्टरवर मोर्चा करणार.